आपल्याकडे एक 39 फिमेल होती, प्रेग्नंट फिमेल, IVF प्रेग्नन्सी होती. तर त्या पेशंटच्या एक पित्ताशयाच्या नळीमध्ये एक स्टोन अडकला होता. त्याच्यामुळे त्या ब्लॉकेजमुळे त्याला इन्फेक्शन झालं होतं पेशंटला, आणि ते इन्फेक्शन जर ट्रीट केलं नसतं तर तो जीवघेणा झाला असता. म्हणून आपण या पेशंटमध्ये ERCP नावाची एक प्रोसिजर असते, एंडोस्कोपिक प्रोसिजर, तिचा वापर करून आपण तो स्टोन काढला आणि आतमध्ये स्टेंट टाकला, आणि इव्हेंच्युअली ते इन्फेक्शन आपण ट्रीट केलं, आणि पुढे होणाऱ्या कॉम्प्लिकेशन पासून पेशंटला आणि गर्भाला दोघांना पण आपण वाचवलं. सर, हे गर्भवती महिला आणि बाळ हे सुरक्षित बाहेर काढताना तुम्हाला किती मोठा टास्क होता? काय ह्या सिच्युएशन मध्ये टास्क असा होता की आपल्याला दोन्ही गोष्टी मॉनिटर करायच्या होत्या. गर्भवती महिलेला पण मॉनिटर करायचे होते, तिचे हार्ट रेट, तिचं ऑक्सिजन सॅच्युरेशन, आणि फिटसचे पण हार्ट रेट वगैरे मॉनिटर करायचे होते. तर आमची एक टीम होती, अॅनेस्थेशियोलॉजिस्ट, गायनेकोलॉजिस्ट आणि गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट. आम्ही सगळ्यांनी मिळून हा टास्क पूर्ण केला. सर, जसं तुम्ही आता सांगितलं की वापर न करता ते कसं त्याच्यामध्ये आम्ही एक्सरेचा फक्त एक शूट घेतला. अदरवाईज प्रोसिजरमध्ये कसं आहे की आम्ही फक्त इंडोस्कोपिकल व्हिजनच वापर केला, फक्त इंडोस्कोपीचाच, बाकी एक्सरेचा वापर नाही केला. कारण एक्सरेचा वापर केल्यानंतर तो महिलेला परत रेडिएशनचं एक रिस्क राहिली असती एक गर्भाला, म्हणून आम्ही एक्सरेचा वापर नाही केला. अशा प्रकारची झिरो रेडिएशन प्रक्रिया करणं किती कठीण असतं? यासाठी डॉक्टरांना विशेष प्रशिक्षणाची काही गरज असते? जनरली कसं असतं की जेव्हा तुम्ही ERCP या प्रोसिजरमध्ये जेव्हा तुम्ही एक्सपर्ट जेव्हा मानले जाता, की जेव्हा तुम्ही 500 पेक्षा जास्त प्रोसिजर करता, जेव्हा तुम्ही ह्या गोष्टीमध्ये तुम्ही एक्सपर्ट मानले जाता, तुमचं जेव्हा टीचिंग होतं, तर ERCP जेव्हा तुम्ही खूप एक्सपर्ट असतात तेव्हाच तुम्ही अशा गोष्टी, चॅलेंजिंग गोष्टी करू शकता. नॉर्मली रुटीनमध्ये इनिशियल स्टेजमध्ये अशा गोष्टी करणं शक्यतो टाळलं पाहिजे, कारण कॉम्प्लिकेशन खूप जास्त आहेत. पॅनक्रियाटायटिस जर झाला ERCP प्रोसिजरमुळे तर तो पेशंटचा जीव घेणं पण ठरू शकतो. भारतामध्ये जर जनरली बघायला गेलं तर आता सध्याच्या सिच्युएशन मध्ये एक आपण म्हणू शकतो की गॉल ब्लॅडर जे स्टोन असतात, स्टोनचे, गॉल ब्लॅडर स्टोनचे, ते 1200 मधून एक प्रेग्नंट फिमेलला स्टोन असण्याची शक्यता असते. पण प्रत्येक स्टोन असे कॉम्प्लिकेशन करत नाहीये. त्याच्यापैकी अराउंड 0.5 म्हणजे 0.5% जी 1200 पैकी एक प्रेग्नन्सी आहे त्याच्यापैकी पण 0.5 लोकांना असे गोष्टी कॉम्प्लिकेशन होतात, ज्याच्यामुळे जॉन्डिस, कावीळ किंवा असे इन्फेक्शन होतात. त्याचे लक्षण एक पेशंटला पेन असतो, पोटात दुखणार, एक वरच्या भागाला पोटामध्ये दुखणार, कावीळ होणार, ताप येणार, परत परत वॉमिटिंग होणार, असे त्याचे सिम्पटम्स असतात. पेशंटला सांगितलं की 21,000 पातळपेशी होते आणि त्याला कावीळ होती, तर हे याच्याकडे दुर्लक्ष झालं असतं तर बाळामध्ये आईवरती काय झालं? तर जर याच्याकडे दुर्लक्ष झालं असतं तर पेशंट इव्हेंच्युअली ते इन्फेक्शन आपल्या पूर्ण शरीरामध्ये पसरलं असतं आणि पुढे चालून तो मल्टी ऑर्गन फेलियर झाला असता. आपण त्याला म्हणतो की आपले शरीरामध्ये जे महत्वाचे अवयव आहेत, जसं हृदय आहे, आपला फुफ्फुस आहे, बाकी मग लिव्हर आहे, असं किडनी आहे, हे मल्टी ऑर्गन फेलियर झाला असता आणि इव्हेंच्युअली तो जीवाला धोका निर्माण झाला असता. काळजी अशीच आहे की प्रत्येक जॉन्डिस आपण घरी न ट्रीट करता प्रेग्नंट फिमेलमध्ये की तुम्ही एक गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टला कन्सल्ट केलं पाहिजे. कारण सध्याच्या घडीला आपलं कसं आहे की जॉन्डिस म्हणजे आपण एक असं म्हणतो की नाही, तो एक छोट्याशा घरगुती उपायाने किंवा आयुर्वेदिक उपायाने ठीक होतो, पण प्रत्येक जॉन्डिस हा इन्फेक्शन रिलेटेड जॉन्डिस नसतो. बरेच जॉन्डिस ओल्ड एजमध्ये, प्रेफरली ओल्ड एजमध्ये जो जॉन्डिस होतो तो जनरली कॅन्सरमुळे असण्याची शक्यता असते किंवा स्टोनमध्ये असण्याची शक्यता असते. अशा पेशंटचं प्रॉपरली गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट कडून दाखवलेलं गरजेचं असतं. दिस केस इज कॉम्प्लेक्स. अभी आप पूछ रहे थे कि व्हाई दिस केस इज कॉम्प्लेक्स. सबसे ज्यादा दिस इज अ प्रेशियस डिलीवरी. The age of the female is 39. 39 means she cannot bear the child now if something happened to the child. So it is dangerous for the mother and dangerous for the child. Second important thing is that कि जनरली ERCP में आप कहीं पे भी चले जाइए, कन्वेंशनली फ्लोरोस्कोपी यूज होता है और रेडिएशन यूज होता है. कोई भी आप प्रोसीजर कर लीजिए, बट यहाँ पे बिकॉज ऑफ हिज एक्सपर्टाइज, देयरफॉर इंपॉर्टेंट थिंग इज जीरो रेडिएशन. आप कहीं भी एक्सरे करवा लीजिए, CT स्कैन करवा लीजिए, रेडिएशन हो गई. आप देखेंगे अंदर लोग लेड एप्रन्स, थेराइड शील्ड बांध के खड़े रहते हैं. क्यों? बिकॉज रेडिएशन होता है. बट बिकॉज ऑफ एक्सपर्टाइज ऑफ डॉक्टर राठौर एंड द हॉस्पिटल एनवायरमेंट, देयर इज अ जीरो रेडिएशन. सो इंपॉर्टेंट ये है. अदरवाइज एक्सपर्टाइज, डॉक्टर राव साहब राठौर एक्सप्लेन ब्यूटिफुली how this procedure has happened. So pregnant mother should not feel the treatment is not available.
Many doctors, many hospitals have told no because complications are there. अगर ये यंग होती तो दे में थॉट ओके चलो इस बार कुछ नहीं है तो वील ट्राई नेक्स्ट टाइम. इस बार नेक्स्ट टाइम नहीं था बिकॉज 39-year-old एज and it is a fertility treatment. So I think that is more important, I feel. असं बऱ्याच वेळेस असं होतं की जेव्हा लोकांना कळतं की अशा केसेस झालेले आहेत की ज्यावेळेस ERCP लागते पेशंट, आता बऱ्याच लोकांचं असं होतं की आपण आता ठीक आहे, आपण फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये आहोत, आपण अबॉर्ट करून टाकूया. एनिवेज ही प्रोसिजर एक जीव वाचवण्यासाठी प्रोसिजर आहे, ती आपण करून घेऊया आणि नंतर आपण अबॉर्ट करून घेऊया. अशा पण केसेस झालेल्या आहेत, असे पण डिसिजन लोकांनी घेतलेले आहेत की कारण पण ते लोक एम होते पेशंट प्रेग्नन्सी नव्हत्या. मूल देणं पेशंटसाठी जास्त जोखमीचं नव्हतं, त्या बाळाच्या ह्याच्यासाठी जोखमीचं होतं. सर एकूण कसा खर्च असेल किंवा साधारण काय असेल? ह्या प्रोसिजरसाठी जनरली आपल्याला 1-2 दिवसाचं ऍडमिशन लागतं. खूप काही जास्त लेंदी प्रोसिजर नाहीये, शॉर्ट प्रोसिजर असते. आपण अॅनेस्थेशियाच्या अंडर करतो प्रोसिजर. 1 ते 1.5 लाखापर्यंत खर्च लागतो. सर आपले बाळ आणि एकदम खूप चांगल्या प्रकारे सुखरूप आहेत. आता इव्हेंच्युअली ते लास्ट वीकलाच फॉलोअप करून गेले. एकदम म्हणजे लेडी एकदम फाईन आहे, कोणतं सिम्पटम नाहीये, पेन नाही, व्हॉमिटिंग नाही, काहीच नाही. त्या पेशंटच्या एक पित्ताशयामध्ये पण खडे आहेत. ओके, पित्ताशय जनरली सोर्स असतो या खड्याचा. इव्हेंच्युअली प्रेग्नन्सी झाल्यानंतर या पेशंटचा आपण एक गॉलब्लॅडरची सर्जरी पण प्लॅन केलेली आहे डिलिव्हरी झाल्यानंतर. तर इव्हेंच्युअली आपण ते डिलिव्हरी झाल्याच्या 3-4 महिन्यानंतर आपण ते प्लॅन करूया. कारण इव्हेंच्युअली तुम्हाला जे फॅटी डाएट असतं तो फॅटी डाएट अवॉइड करणं हा एक चांगला उपाय आहे. रेग्युलर एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. तुमचं वजन कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे. जनरली फिमेलमध्ये हार्मोनल गोष्टीमुळे हे स्टोन होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात असते. जर पेशंटचा अफोर्डेबिलिटीचा इश्यू असेल तर आपल्याकडे काही योजना आहेत, आपण त्या पेशंटला या गोष्टी कन्सिडर करू शकतो. तो मेडिकवर हॉस्पिटल्स नवी मुंबई हर स्पेशलिटीज के अंदर अलग अलग नए क्लिनिकल मुकाम ले रही है. सो गैस्ट्रोएंट्रोलॉजी ब्रांच जिसके अंदर भी हम लोग जो बात कर रहे हैं आज, वो जहाँ सर्जरीज से ट्रीटमेंट की जाती है, अब हम लोग बात कर रहे हैं कि प्रोसीजर्स बना दिया है. सो एक्सपर्ट की टीम है गैस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट जिसके बिना पे ये संभव हुआ है. एंड इंटरवेंशनल टेक्निक के माध्यम से इतना रेयर केस करने का श्रेय आज डॉक्टर राव सिंह राठौड़ सर को जाता है. एंड इंफ्रास्ट्रक्चर्स एंड इक्विपमेंट वाइज पेट के और पेट के संबंधित रोगों के लिए जब इंटरवेंशनल टेक्निक से ट्रीटमेंट की जाती है तब काफी लोग पेशेंट्स को सर्जरी से भी बचा जा सकता है. एंड उसका सिलेक्शंस हमारी गैस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट की टीम, एक्सपर्टाइज की टीम करती है. थैंक यू. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.